अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. पूजेत गंधाचं मार्दव. देवाच्या पूजेचा खरा भाव ज्यांच्या मनात असतो ते पूजा करायला बसल्यावर त्यांची पूजा सुरू होते असं नसून सकाळी उठल्यापासूनच त्यांची पूजा सुरू होते. देवाच्या स्मरणात उठणं झालं तर भाग्यच आहे, पण तसं न झालं तर किमान उठल्यावर देवाचं स्मरण करावं. स्वतःचं शरीराचं सर्व आवरणं हे देवाच्या पूजेची पात्र स्वच्छ करण्यासारखंच आहे. कारण शरीर आणि चित्त ही देवपूजेची खरी पात्र आहेत आणि शरीर शुद्ध करणं तसंच चित्त शुद्ध करणं दोन्ही पूजेसाठी आवश्यक आहे. स्नानापर्यंत शरीराचं सगळं आवरता नामानं चित्ताला स्नान घालत राहायला पाहिजे, नाहीतर ते पूजेला योग्य होणार नाही. सर्व काळ चित्त ठेवावे पवित्र, तेची पूजा पात्र देवाजींचे, असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलंय. फुलं मोकळी करून निवडून त्याच्यावर पाणी शिंपवून पूजेपूर्वी जास्त टवटवीत करून ठेवतात. तसंच चित्तावर नामानं ईश्वर भावाचा शिडकावा करून तेही सजग आणि टवटवीत केलं पाहिजे. इथून पुढं पूजेत देवाला प्रत्यक्ष आपण उपचार करतो आहोत असा भाव जागृत राहणं आवश्यक असतं. ही देवमूर्तीची पूजा नसून देवाची पूजा आहे असं समजलं पाहिजे आणि त्याला योग्य असा व्यवहार मूर्तीबरोबर झाला पाहिजे. हे अर्चन भक्तीचं मुख्य तत्व आहे. एकदा गुलाबराव महाराजांच्या सान्निध्यात महाराजांनी सांगितलं म्हणून हरिभक्तिपरायण लक्ष्मणबुवा पांगारकर पूजा करू लागले. गुलाबराव महाराज हे लौकिक भाषेत अंध आणि आध्यात्मिक सामर्थ्यामुळे प्रज्ञाचक्षू असे होते. लक्ष्मणबुवांनी श्रीकृष्णाची मूर्ती ताम्हणात काढली तेव्हा ठेवताना थोडा सूक्ष्म आवाज झाला. तो ऐकून गुलाबराव महाराजांचं अंग थरथरलं. ते म्हणाले, अरे हे काय करतोयस? याचा अर्थ हा की ईश्वर भक्तीमुळं अंतःकरणात मार्दव येऊन त्या मार्दवासहित प्रत्येक व्यवहार झाला पाहिजे. गंधासाठी पाण्याशिवाय चंदन उगाळून उपयोग नाही. त्या तयार होणाऱ्या गंधाच्या अंगोपांगाला पाणी व्यापून असतं तेव्हाच ते मृदू होतं. तसं नामस्मरणपूर्वक ईश्वर भाव अंतःकरणाला आणि सर्व पूजेला व्यापून असेल तरच त्या पूजेला योग्य असं मार्दव येतं. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.